आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. दंडुकशाहीने कर्ज वसुली करणाऱ्या बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांच्यावर कार्यवाही करा. जिल्हाधिकाऱ्यांची अग्रणी बँक आणि पोलीस अधीक्षकांना पत्र. राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या आंदोलनाला अखेर मिळाले यश. राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने सर्व बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांच्या विरोधात बेकायदेशीरपणे आणि दंडुकशाहीने चाललेल्या कर्ज वसुलीबाबत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन जाहीर केले होते. याच अनुषंगाने काल महासंघाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपनीकडून सर्वसामान्य ग्राहकांच्यावर अन्याय केले जात असल्याचे पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले. याची गंभीरपणे दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी पोलीस अधीक्षकांना आणि अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना अशा पद्धतीचे प्रकार कोठे घडत असतील तर कार्यवाही करा अशा आदेशाचे पत्र दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांच्या विरोधात मोठे आंदोलन पुकारले आहे. काही बँकांमध्ये ग्राहकांना सेवा सुविधा पुरवल्या जात नाहीत, तसेच ग्राहकांना उद्धटपणे बोलणे, शासकीय सुविधांची माहिती न देणे, सर्वसामान्यांची कर्जे मंजूर न करणे असे सर्रास प्रकार सुरू असून पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांच्याकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात आहे. दंडुकशाहीने कर्ज वसुली केली जात आहे. महिलांना जातीवाचक शिवीगाळ करणे, धमकावणे, घरातील वस्तू उचलून नेणे, सोने काढून घेणे, गाड्या ओढून नेणे, घरात पुरुष मंडळी नसताना सुद्धा दिवसभर घरातच ठिय्या मारणे, 20-30 हजाराच्या कर्जासाठी सुद्धा 5-5 लाख रुपये कोऱ्या चेकवर रक्कम टाकून असे चेक बाउन्स करणे, तसेच विनयभंगाचे सुद्धा प्रकार घडत आहेत. या सर्वच अन्यायाच्या विरोधात महासंघाने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन जाहीर केले होते. पण या गोष्टीची गंभीर दखल घेत उपजिल्हाधिकाऱ्यांनी अग्रणी बँक आणि पोलीस अधीक्षकांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. सदर शिष्टमंडळामध्ये महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम सातपुते सर, ख्रिश्चन महासेलचे राज्याध्यक्ष शशी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सहदेव हिप्परकर उपस्थित होते. दंडुकशाहीने आणि बेकायदेशीरपणे कर्ज वसुलीला आता लगाम लागणार असून असे प्रकार कोठे घडत असतील तर राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघातर्फे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच असे प्रकार कोठे घडत असतील तर राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात येत आहे.